अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत। या ताई सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे। ताईंनी आपल्यासोबत त्यांना आलेली प्रचिती शेअर केली। या ताईंची ही प्रचिती ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्त ही प्रचिती कधीही विसरू शकणार नाही आणि आपल्याला देखील अशी प्रचिती मिळावी यासाठी तो धडपड करणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग वेळ न लावता आपण या ताईंच्या शब्दामध्ये त्यांच्या अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, मी सौ संगीता जाधव। आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील सर्वात मोठा अनुभव शेअर करत आहे। अनुभव शेअर करण्याचं एकच उद्देश आहे की माझ्यामुळे एक तरी सेवेकरी घडला जावा। स्वामींचे ज्यांना खरंच अत्यंत गरज आहे, जे खूप दुःखात आहे, त्रासात आहे, त्यांना एक मार्ग मिळावा या हेतूने मी हा अनुभव शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यामध्ये असंख्य संकटे असतात, असंख्य अडचणी असतात। या अडचणींवर मात करत करत आपण एक एक पाऊल पुढे टाकत असतो आणि ही शक्ती फक्त स्वामी महाराज देत असतात। असेच माझ्या बाबतीत देखील घडले। मी स्वामी सेवेत येऊन तब्बल आज 10 वर्ष कंप्लीट झाले आहे, पण मला अद्यापही स्वामी महाराज खरंच मूळ रूपात हे कळालेच नाही। स्वामींची प्रचिती ही शेवटच्या क्षणी होत असते। स्वामी लीलाचा चमत्कार शेवट होत असतो। तोपर्यंत स्वामी खूप परीक्षा बघतात, इतक्या परीक्षा बघतात ना की असं वाटतं की स्वामी नाहीच आहे, विश्वास आपला डगमगतो, इथपर्यंत स्वामी परीक्षा बघतात। असंच माझ्या बाबतीत देखील घडलं होतं। काय झालं स्वामी भक्तांनो, मी स्वामी सेवेत येण्याचं कारण ही माझी मैत्रीण आहे। तिने मला स्वामींची सेवा सांगितली आणि मी तेव्हापासून स्वामींची सेवा करू लागले। हळूहळू सेवा ही वाढवत गेली, सेवा वाढवली। त्यानंतर मला स्वामींमध्ये इतकी गोडी निर्माण झाली की स्वामींशिवाय मला काहीच कळत नव्हतं। मी पूर्णपणे स्वामीमय होऊन गेली होती। उठता बसता खाता पिता मी फक्त श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जपत होती आणि स्वामीचरित्र वाचताना स्वामी सांगायचे की श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपाव अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे। या वचनाची प्रचिती मला घ्यायची होती। हे खरं आहे की नाही बघायचं होतं। स्वामींच्या नाममंत्राने खरंच माझं काम होईल का असं मला वाटत होतं। मी खूप दिवसाची धडपड करत होते। माझे नर्सिंग हे कंप्लीट झालेलं होतं, पण मला काही यश मिळत नव्हतं। माझे मिस्टर हे मला प्रायव्हेटमध्ये जॉब करू देत नव्हते। गव्हर्नमेंटमध्ये जर तुला जॉब लागला तर तू जॉब कर असे ते म्हणत होते। माझी खूप तळमळ होती की मला माझ्या पायावरती उभं राहायचं होतं, स्वतःसाठी काहीतरी करायचं होतं असं मला वाटत होतं। आणि मग मी स्वामींना नामस्मरण करून म्हटलं की स्वामी, तुमच्या नावामध्ये जर ताकद असेल ना तर मला ह्यावेळेस यश द्या असं मी स्वामींना म्हटलं। आणि माझे पेपर झाले, पेपर वगैरे झाले। पेपर खूप अवघड गेला होता माझा, कारण घर बघून अभ्यास करणं हे शक्य नव्हतं। तसाच मी पेपर दिला। त्यानंतर मला असं वाटतच नव्हतं की माझं सिलेक्शन होईल, पण खरंच स्वामी कृपेने माझं सिलेक्शन झालं। अगदी माझ्या डोळ्यावरती मला विश्वासच बसत नव्हता। त्या दिवशी रिझल्ट लागलं, त्या दिवशी मग ही खरं स्वामींचीच लीला आहे। त्या दिवशी खऱ्या अर्थाने स्वामी कळले। त्यानंतर माझी सेवा ही सुरूच होती, जॉईनिंग झाली, सर्व काही व्यवस्थित झालं। त्यानंतर काय झालं ना की असंच एक दिवस मला सुट्टी होती। सुट्टी असल्यामुळं मग मी घरातली कामी सर्व आवरून घेतली, सर्व काही स्वच्छता वगैरे केली। मला त्या दिवशी काम आवरण्यासाठी जवळपास 3 वाजले होते, 3 वाजून गेले। त्यानंतर मी काय केलं की थोडंसं झोपावं, खूप दमल्यासारखं वाटत होतं म्हणून थोडीशी झोपली। माझे मिस्टर त्या दिवशी घरी नव्हते, ते कामानिमित्त बाहेर गेलेले होते आणि मग मी झोपली। म्हणलं थोड्या वेळ ती झोपावा, मग सेवा करावी असं मनामध्ये आलं आणि मग मी झोपली। त्याच वेळेस मला स्वप्न पडलं की माझे जे बाबा आहेत ते दरवाजामध्ये आले आहेत। बाबा दरवाजा वाजवत आहे आणि मग मी दरवाजा उघडला तर बाबा माझ्यासोबत बोलतच नाही। मी म्हटलं, बाबा काय?
काहीतरी बोला ना, तर ते अजिबात काहीच बोलत नव्हते. एक पाय माझ्या पुढे करत होते, एक हात पुढे करायचे आणि तोंड असे वाकडे करायचे. हे काय? मी म्हटलं, बाबा अहो बोला ना, काय झालं आहे? तुम्ही असं का बरं करत आहे? तर ते काही एक बोललेच नाही. मग मला तडकन जाग आली. हे असं काय स्वप्न पडलं? काय बरं? मी लगेच माझ्या बाबांना कॉल केला. तर ते म्हटले, मी व्यवस्थित आहे, घरी आहे, झोपलेलो आहे. असं म्हटल्यानंतर थोडं मनाला बरं वाटलं, की का बरं असं स्वप्न पडलं. त्यावेळेस मला असं वाटलं की मिस्टर बाहेर आहे. मग मी त्यांनाही कॉल केला की काय झालं. ते म्हणे, माझं काम सर्व झालं आहे, आता मी घरी येण्यासाठी निघतो आहे. तर मी म्हटलं, सावकाश या. मग मी लगेच उठले, हातपाय धुतले आणि स्वामी सेवा करायला बसली. स्वामींना म्हटलं, स्वामी काही संकट असेल, संकेत असेल तर तुम्हीच बघून घ्या म्हटलं, मला हे करू नका म्हटलं. मग मी सेवा वगैरे केली. माझे मिस्टर संध्याकाळी घरी आले. घरी आल्यानंतर ते म्हटले, प्रवास छान झाला. गप्पा आमच्या चालूच होत्या. मी त्यांना ग्लास भरून पाणी दिलं. आता पाणी दिल्यानंतर मग मी म्हटलं यांना चहा ठेवावं, हे खूप थकले आहे म्हणून चहा ठेवण्यासाठी गेले. तर माझे मिस्टर मला आवाज देऊ लागले की मला माझी जीभ जड पडत आहे म्हणे, असं घशामध्ये दुखत आहे आणि जीभ जड पडत आहे असं म्हटले. त्यावेळेस मी खूप घाबरले. मी म्हटलं, असं कसं होऊ शकतं? मग आमच्या शेजारीच दुसऱ्या सिस्टरही राहतात. मग मी त्यांना सांगितलं. त्या म्हटल्या की आपण यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊया. मग आम्ही लगेच हॉस्पिटलला गेलो. तिथे गेल्यानंतर मला माहीत होतं की हे काहीतरी विचित्र प्रकार आहे, कारण सर्दी वगैरे झाल्यावर असं जीभ जड पडूच शकत नाही. त्यावेळी डॉक्टरांनी मग ॲडमिट करून घेतलं. तर डॉक्टर म्हटले, तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात म्हणे, यांना अर्ध अंगवायूचा झटका येऊन गेला आहे, पॅरालिसिस झाल्याचा छोटासा मायनर अटॅक यांना येऊन गेला आहे म्हणे. तुम्ही भाग्यवान आहात जर थोड्यावर निभावलं, नाहीतर यांचं पूर्ण अर्धांग हे निष्काम झालं असतं म्हणे, असं म्हटले. त्यावेळेस मला असं खूप धडकन असं धडधड होऊ लागलं होतं की म्हटलं खरंच. मग मला त्या स्वप्नाचा अर्थ कळाला की स्वामी माझ्या बाबांच्या याच्यामध्ये आले होते, रूपात आले आणि ते मला संकेत देत होते, सांगत होते की असे पुढे घडणार आहे. पण स्वामींनी ते थोड्यावरतून निभावलं होतं. माझ्या सेवेची फळ स्वामींनी मला आज दिलं होतं. त्या दिवशी नंतर 2 दिवसातच माझा वाढदिवस होता. माझ्या दिवसाच्या दिवशी स्वामींनी माझे मिस्टर हे घरी आले, सुखरूपपणे घरी आले आणि माझ्यासाठी हे सर्वात मोठं स्वामींकडून त्या दिवशी गिफ्ट होतं की माझे मिस्टर पुन्हा माझ्यासोबत घरी आले आणि सर्व काही व्यवस्थित होतं. आणि माझे पैशाचीही खूप अडचण होती. माझ्या आईने पैसे पाठवले होते, हॉस्पिटलचा खर्च झाला. आता तर हे थोडे दिवस तर घरी राहणार, तर कसं मॅनेज होणार हेही टेन्शन आलं होतं. पण म्हटलं नाही, स्वामी आहेत, सर्व काही व्यवस्थित करून घेतील. आणि माझे पेमेंट हे झालेलं नव्हतं. म्हणजे 6 महिने पेमेंट हे होणार नव्हतं. त्यामुळे टेन्शनचंच काम होतं. पण स्वामी करून घेतील हे मला माहीत होतं. स्वामींवरती पूर्ण विश्वास होता आणि खरंच स्वामींनी करून घेतलं. स्वामी भक्तांनो, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता जर स्वामींच्या सेवेमध्ये राहिलं, सेवा करत राहिलं तर त्याचा मेवा स्वामी देत असतात. पण सेवा जर करण्याच्या अगोदरच आपण फळाची जर अपेक्षा करत असतो तर आपल्याला ते फळ मिळत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. या अगोदर मी असं करत होती, पण जेव्हापासून माझ्यासोबत ही घटना घडली तेव्हापासून मी जे काही करते ते फक्त निष्काम भक्तीने करते. मी काही स्वामींकडे मागत नाही, कारण स्वामी म्हणतात ना, जाणसी मनीचे सर्व समर्था, विनवू किती भव भयारे. सर्व काही आपल्या मनातील भावना स्वामी जाणतात. तर त्यांना काय सांगायचं? आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी देणारच आहे. स्वामी भक्तांनो, छोटासा होता पण माझ्यासाठी खूप मोठा हा अनुभव होता. मी तुमच्यासोबत आज शेअर केला आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव